नमस्कार, मी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी अगदीच तुमचं स्वागत आहे. आज आपण काय बनवणार आहे? इथं अर्धी सपाट वाटी बघा, मटकीची मोडाची मटकी आहे. मस्तपैकी मोड आलेली आहेत. मग आता त्याच्यापासून काय भाजी बनवायची आपल्याला? अगदीच मैत्रिणी खूप वेगळी भाजी आहे आणि नवीन रेसिपी म्हणल्या तरी चालेल. मग पहा बरं ही भाजी आपल्याला कशी बनवायची. इथं 2 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे. आता मटकी अगदी स्वच्छ अशी आपण धुवून घेऊया पहा मैत्रिणी. आणि खरंच मटकी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर अशी भाजी नक्कीच करून पहा. आता ही मटकी संपूर्ण मी मिक्सरच्या बाउलमध्ये टाकते पहा. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे तिथं 2 मिरच्या. त्याच्यानंतर टाकायचे आल्याचा तुकडा. आल्याचा तुकडाही मी चिरून टाकणार आहे, पाहू शकता तुम्ही. पहा बरं. त्याच्यानंतर टाकणार इथं 5-6 पाकळ्या लसणाच्या. आणि आपल्याला आता हे बारीक वाटून घ्यायचे पहा. बारीक थोडंसं चरबट ठेवलं तरीही चालेल, जास्तही बारीक वाटायचं नाही मैत्रिणो. अगदी चरबट ठेवायचं. पहा अगदी छान पद्धतीने मी असं चरबट वाटून घेतलेलं आहे हे मैत्रिणो. आणि खरंच सांगू का मैत्रिणो, अशा पद्धतीने मटकी खाऊन जर कंटाळा आला असेल तीच भाजी, मग असं काहीतरी वेगळं बनवायचं. अगदी मस्तपैकी थोडीशी इथं कोथिंबीर टाकलेली आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं आहे, पाहू शकता तुम्ही. मीठ हे बेतानीच टाका, जास्त टाकायचं नाही. मग त्याच्यात टाकायचं आपल्याला जसं लागन तसं बेसन पीठ. आता हे सगळं बेसन पीठ मी काय वतणार नाही आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. अगदी 1 चमच्याचं माप मी त्याच्यात ओतले, ते बी छोटा चमचा आहे. आता हे पूर्ण आपण मिश्रण अशा पद्धतीने मिक्स करून घेऊ बघा. फक्त आपल्याला हे बेसन पीठ बाइंडिंगसाठी वतायचे बरं का. म्हणजे आपलं हे संपूर्ण मिळून आलं पाहिजे, त्याच्यामुळं हे बेसन पीठ आपल्याला यूज करायचे. हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि खरं सांगू का मैत्रिणी, व्हिडिओ खूप खास आहे. अगदी पहिल्यापासनं पहा. चला संपूर्ण आपलं हे तयार झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता अजूनही थोडी कोथिंबीर घालते आणि अजूनही एकदा मिक्स करून घेते बघा. कोथिंबीर अगदीच घालायची म्हणजे त्याला चवही खूप छान लागते कोथिंबीरीने. कढईमध्ये तेल ठेवलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या मटकीचे अगदी छान पद्धतीने सांडगे काढून घ्यायच्यात बरं का. अगदी मोठे मोठे सांडगे मी तयार करणार आहे पहा. आणि असे कुरकुरीत अगदी छान असे सांडगे तयार होतात मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही ह्या मटकीचे. मग घरात वाटीवर मटकी असली की मग अशा पद्धतीने तुम्ही भाजी करू शकता. खरंच खूप सोपी आणि खरंच खूप झटपट, छान चवेला बी लागणारी अप्रतिम. आपल्या सांडग्यांना बी अगदी छान पद्धतीने कलर आला आहे, पाहू शकता तुम्ही. मग तुम्ही ह्या भाजीला काय नाव देणार? मी तर आता मटकीचे सांडगे म्हणूनच नाव दिलेलं आहे. तुम्ही पहा काय नाव द्यायचं नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. छान अगदी सांडगे हे कुरकुरीत झालेले आहे पहा आपले, आणि चवही खूप अप्रतिम लागते. आता इथं मी संपूर्ण सांडगे चांगल्या पद्धतीने तळून घेणार आहे पहा. अगदी छान पद्धतीने झालेले आहेत, ते खरपूस तळलेले गेलेले आहेत, पाहू शकता. अजिबात कच्चापणा त्याच्यात राहिलेला नाही आहे मैत्रिणी. आणि कलर बी खूप छान दिसतो, अप्रतिम असा कलर झालेला आहे, पहा बरं. चला आता मी सगळे सांडगे हे तळून घेते. त्याच्यानंतर टाकून देते कांदा. आपण वाटणाला इथं काय काय घेतलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कांदा, खोबरं, लसूण, धने आणि अगदीच थोडंसं आलं. पण इथं मी धने वगैरे भाजणार नाही आहे. फक्त कांदा, खोबरं आणि लसूण ह्या 3च गोष्टी भाजणार आहे. कोथिंबीर तीसुद्धा नाही भाजणार. पहा आता. आणि इथं थोडीशी डाळ ही मी कच्चीच टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही.
अगदी माहीम असं वाटून घ्यायचं. सांडगे बघा छान झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत, रंग बी अगदी अप्रतिम. चला मग आता आपण भाजी टाकून घेऊया. जिरी मोहरी टाकून देऊया. जिरी मोहरी अगदी छान मैत्रिणीनं परतून द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता. त्याच्यानंतर जे आपण वाटण वाटलं ते टाकून द्यायचं आहे. वाटणात थोडं पाणी बी घालणार आहे, ते सुद्धा टाकून देणार आहे. वाटण पूर्ण अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे बरं का मैत्रिणीनं. पाहू शकता तुम्ही. मी आता इथं पाणीसुद्धा ओतणार आहे. आता इथं थोडीशी बेसिक मसाले टाकते, जास्त काही टाकणार नाही आहे. कांदा लसूण आणि मटण मसाला चवीपुरतं टाकणार आहे पहा. थोडीशी हळद टाकणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आपले हे बेसिक मसाले टाकून झालेले आहेत. संपूर्ण मसाले ह्या वाटणाच्या ह्याच्यात परतून घ्यायचे बघा छान. थोडंसं चवीपुरतं मीठही टाकून घ्यायचं, ते सुद्धा मिक्स करायचं आहे. आणि आता मी हे पाणी टाकून घेणार आहे. आपलं जे मिक्सरचं भांडं आहे तेही सोडूनच मी टाकलेलं आहे. आता हे वाटण आपल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. पाहू शकता रंग बी खूप छान येतो आणि वाटण बी अगदी छान पद्धतीने परतून निघतं बरं का आपलं. पहा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे. भरपूर सारी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आपण. पहा छान वाटण परतलं आहे, तेलही अगदी छान सुटलेलं आहे मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला याच्यात आपल्याला किती भाजी करायची त्या पद्धतीने ते पाणी टाकायचं आहे बरं का. अगदी छान खळखळून उकळी आली की आपले सांडगे याच्यात सोडून द्यायचे. भाजी अगदीच तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही. आणि अगदीच त्याला नंतर अजूनही घट्टपणा येणारा ग्रेव्हीदार ही सांडग्यांची भाजी तयार झालेली आहे. पहा मैत्रिणींनो, दिसते अशी पण चवेला खायला खूप छान. मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक सबस्क्राईब करा. चला.